एक कार्यक्रम आहे जो भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केला आहे, ज्याचा उद्देश पडीक जमिनीचा विकास करणे, जलसंधारण करणे, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना रोजगार देणे हा आहे आणि त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारणे हा खूपच भव्य दिव्य असा या कार्यक्रमाचा हेतू आहे। या कार्यक्रमामध्ये या महोत्सवामध्ये मुख्य कार्य जर आपण बघितले तर आपला देवघर गाव आहे तो डोंगराच्या कडेला आहे आणि जर आपण बघितलं तर पाणलोट शेड म्हणजे काय तर पाण्याचा आपल्याला विसर्ग थांबवायचे आणि त्याला जमिनीमध्ये खोलवर त्याला रुजवायचे, जेणेकरून काय होईल की पाण्याची पातळी वाढेल। आणि दुसरा त्याचा फायदा काय आहे तर जी मृदा आपली झीज होते, मृदेची झीज होते ती देखील थांबणार आहे। तर आपल्याला मुख्य कार्य आपल्याला काय करायचे तर डोंगराच्या उताराला आडवे चर खोदून पाणी अडवणे, त्यामुळे जमिनीची धूप थांबणार आहे। त्याचप्रमाणे मातीची धूप रोखण्यासाठी आणि सुपीकता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत। त्याचप्रमाणे जलसंधारणाच्या महत्त्वाविषयी गावकऱ्यांना माहिती देणे व त्यांना सहभागी करून घेणे ही मुख्य कार्य आजच्या कार्यक्रमाचे आहेत। थोडक्यात जर आपण बघितलं तर पाणलोट महोत्सव 2.0 हा जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी वॉटरशेड आधारित एक महत्त्वाकांक्षी